नमस्कार, सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण प्रसादाचा शिरा करूया। श्रावण महिना म्हटलं की आपल्याकडे घरोघर सत्यनारायणची पूजा असते आणि त्यासाठी असा छानसा प्रसाद तयार करावा लागतो। तर अगदी मोकळा, सळसळीत, लुसलुशीत असा आपण अगदी योग्य प्रमाणामध्ये शिरा कसा करायचा ते बघूया। असा प्रसाद तयार करण्यासाठी आपल्याला सव्वाच्या प्रमाणात माप घ्यावं लागतं। तर मग ते वाटीने असो किंवा एखाद्या ग्लासनं घ्या किंवा एखाद्या कपाने घेऊया किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर किलोच्या प्रमाणात सुद्धा तुम्ही प्रमाण मात्र सव्वाचं घेतलं पाहिजे। तर या ठिकाणी आपण कपाच्या साह्याने 1.25 कप सर्व साहित्य घेणार आहोत। तर या ठिकाणी तूप घेतले 1.25 कप सुरुवातीला। 1/2 कप तूप आपण कढईमध्ये घालूया आणि गरम करत ठेवूया आणि पुन्हा हा कप भरून घेऊ, म्हणजे एकूण तूप आपलं 1.25 कप होईल। तर या ठिकाणी 1 कप भर तूप घेतलं, 1 केळं घेतले, म्हणजे केळी सुद्धा या ठिकाणी 1.25 घेतलेली आहे, 1 पूर्ण घेतली आणि 1 थोडासा पाव तुकडा घेतलाय त्याचा। तर 11 बदाम, 11 काजू, 11 किंवा 21 मनुके घेऊ शकता आणि थोडीशी वेलची आहे जी सोलून घेतली आहे, ही आपण कुटून घालणार आहोत या प्रसादामध्ये। आणि आता इथं 1.25 कप बारीक रवा घेतलाय आणि 1.25 कप साखर। चला, तर आता हे साहित्याची तयारी झाली। आता आपण 1.25 कप दूध एका पातेल्यामध्ये घेणार आहोत आणि त्यामध्ये 1.25 कप पाणी घालायचं। या ठिकाणी दूध तुम्हाला वापरायचं नसेल तरीही काहीच हरकत नाही, पाणी फक्त पाण्यामध्ये सुद्धा हा प्रसाद आपण करू शकतो। पण मग 2.5 कप पाणी या ठिकाणी घ्यावं लागेल। या ठिकाणी मी 1.25 कप पाणी आणि 1.25 कप दूध मिळून 2.5 कप हे उकळत ठेवूया। गॅस बारीकच आहे। ते दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण इतर तयारी करूया। तर या ठिकाणी आपल्याला काजू आणि बदामाचे तुकडे तयार करून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने याचे लहान मोठे तुकडे करू शकता। तर काजू बदामाचे तुकडे तयार झाले। आता केळी सुद्धा आपल्याला चिरून घ्यायची। तर केळी आपल्याला बारीक चिरून घ्यायची। याचे तुकडे जर मोठे राहिले तर मात्र शिऱ्यामध्ये दाताखाली येतात आणि शिरा आपला थोडासा लिबलिबीत लागू शकतो। ही केळी आपण तुपामध्ये तळून घेणार आहोत रव्यासोबत। तर तळून घेतलेली केळी या प्रसादामध्ये खूप छान लागते, शिवाय याचा रंग सुद्धा काळा पडत नाही। तर केळी सुद्धा आपली बारीक कट करून झालेली आहे। इकडे दूध आपलं उकळत ठेवले, दुधाला उकळी अजून फुटलेली नाहीये। आता आपण काय करूया, तूप कढईमध्ये आपण गरम करत ठेवलं, त्यामध्ये काजू आणि बदामाचे तुकडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे। पण खूप जास्त रंग बदलेपर्यंत हे तुकडे आपल्याला तळायचे नाहीयेत। थोडेसे क्रंची झाले की आपण हे काढून घेऊया। तर सतत परतत अगदी 1 किंवा अर्धा मिनिट सुद्धा याला पुरेसा होतो आणि हे तुकडे आपले तयार झालेले आहेत, काढून घेऊया। आता ह्या उरलेल्या तुपामध्ये बाकीचं तूप, म्हणजे जे 1 कप तूप आपण घेतलं होतं ते सगळं तूप या ठिकाणी घालायचं आणि सगळं तूप एकत्र करून चांगलं वितळवून थोडंसं गरम झालं की यामध्ये आपण रवा घालणार आहोत। तर हे तूप आपलं गरम झाले। या ठिकाणी 1.25 कप रवा घेतला होता, तो घातला। आता हा रवा मध्यम गॅसवरतीच, मध्यमपेक्षा थोडासा कमीच गॅस केला तरी चालतो आणि सतत ढवळत आपल्याला हा रवा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। रव्याचा रंग आपल्याला खूप जास्त काळपट करायचा नाही किंवा खूप जास्त लाल सुद्धा करायचा नाही, परंतु खूप खमंग वास दरवळला पाहिजे इतपत कमी गॅसवरती आपल्याला हा रवा भाजतोय। त्याला 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। रव्याचा थोडा थोडा कलर बदलतोय आणि याचं तूप थोडंसं वेगळं होतंय। अगदी थोडासा कलर चेंज झाला की आपण यामध्ये इतर साहित्य घालूया। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तूप आपलं वेगळं झालेलं आहे आणि रव्याचा कलर सुद्धा थोडासा बदललेला आहे। आता यात वेलची पावडर घालूया सुरुवातीला। तर 5 ते 6 हिरवी वेलची सोलून घेतली होती, ती थोडीशी मोठाड अशी कुटून घेतलेली आहे, ती घातली। मनुके घालूया आणि हे काजू बदामाचे तुकडे जे आपण थोडेसे तळून घेतले होते ते सुद्धा घालायचे आणि लगेच पाठोपाठ ही चिरून घेतलेली केळी घालायची। केळी ज्या वेळेस यामध्ये आपण घालतो तेव्हा तुपाचं टेम्परेचर थोडंसं कमी होतं आणि आपले बदाम काजू जे आपण तुकडे घातलेत त्याचा कलर सुद्धा जास्ती बदलत नाही। तर या ठिकाणी चांगलं परतून घ्यायचं। या केळाचा सुगंध खूप छान आला पाहिजे, अशी तळल्या गेलेली केळी या प्रसादामध्ये खूप छान लागते। तर 1 मिनिटभर ही केळी आपण चांगली सतत परतून घेऊया, त्यामुळे काय होतं, केळीचा सुगंध यामध्ये छान येतो आणि रंग सुद्धा शिऱ्याचा छान होतो। तर तुम्ही बघू शकता आता ही आपली केळी सुद्धा व्यवस्थित परतून झालेली आहे। काजू बदाम मनुके फुललेले आहेत।
तूप वेगळं होतंय, म्हणजे रवा सुद्धा खूप छान भाजला गेलेला आहे। आता काय करायचं, गॅस एकदम कमी करायचा आणि जे दूध आपण उकळत ठेवलं होतं त्यातलं दूध थोडं थोडं करत यात घालायचं, एकदम सगळं दूध घालायचं नाही, कारण रवा खूप गरम आहे, दूध सुद्धा उकळतं आहे। तर उकळत्या रव्यामध्ये उकळतं दूध एकदम जर घातलं तर ते पटकन वर येऊ शकतं, म्हणजे उतू येऊ शकतं आणि आपल्याला भाजण्याची शक्यता आहे। तर हे काम आपल्याला जपूनच करायचे। आता थोडं थोडं करत हे सगळं दूध घातलं, या दुधामध्ये हा रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। गुठळ्या गाठी वगैरे काही असतील तर त्या सर्व मोडून घ्यायच्या आणि व्यवस्थित परतून घेऊया। आता यातलं दूध बऱ्यापैकी आटेपर्यंत आपण एक अर्धा मिनिटभर याला व्यवस्थित परतून घेऊया। तर या ठिकाणी दूध यामधलं आटलेलं आहे, लवकर आटतं। 1-2 मिनिट याला कमी गॅसवरती चांगलं वाफवून घ्यायचं। तर तुमच्या लक्षात आलं असेल, या ठिकाणी आपण साखर अजिबात आतापर्यंत घातलेली नाही, कारण की साखर जर आपण सुरुवातीला घातली तर शिरा चिकट होतो। तर अगोदर हा रवा चांगला फुलवून घ्यायचा, म्हणजे शिजवून घ्यायचा। तर हा रवा चांगला फुललाय, खूप छान शिजलेला आहे। ज्याला कोणाला साखरेचा शिरा आवडत नाही किंवा खायची नाहीये साखर, त्यांनी असा जरी शिरा खाल्ला, यात एखादं केळाचं प्रमाण वाढवायचं, म्हणजे एखादं केळ जास्ती घालायचं आणि असा सुद्धा शिरा तुम्ही खाऊ शकता, खूप छान लागतो। आता आपण यामध्ये 1.25 कप साखर घालूया आणि साखर घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता जसजशी साखर विरघळायला लागली तसतसा शिरा आपला ओलसर दिसायला लागतो, म्हणजे थोडासा लूज होतो। मग आपण याला 1 मिनिटभर याला व्यवस्थित हलवूया सतत, म्हणजे काय होतं, साखरेचं जे पाणी तयार होतं ते सुद्धा कमी होतं आणि शिरा आपला एकदम परफेक्ट मऊ लुसलुशीत दिसायला लागतो। तर या ठिकाणी बघू शकता शिरा एकदम रसरशीत दिसायला लागलेला आहे, मऊ तर झालाय आणि मोकळा सुद्धा झालेला आहे। आता याला 2 ते 3 मिनिट झाकून ठेवून वाफ काढून घेतली आणि शिरा बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत तर झालायच आणि दिसायला सुद्धा अगदी रसरशीत आहे। बघताच तोंडाला पाणी सुटते आणि पण हा शिरा आत्ताच आपल्याला खायचा नाहीये बरं का, जेव्हा देवाला नैवेद्य दाखवू तेव्हा आपण हा शिरा खाणार आहोत। तर हा शिरा तयार झालाय, आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। शिरा मोकळ्या होण्याचं कारण तुम्हाला सांगते, रवा खूप जास्त छान भाजला गेला तेव्हाच शिरा मोकळा होतो, बाकी कितीही अट्टहास करू द्यात आणि रवा थोडासा कच्चा राहिला तर शिरा बिलकुल मोकळा होत नाही। तर ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची। तर तुम्हाला या ठिकाणी जवळून दाखवते हा शिरा किती सुंदर दिसतोय। आता यावर आपण तुळशीचं पान मात्र ठेवायला विसरायचं नाही। सत्यनारायणच्या प्रसादाच्या शिऱ्यावर तुळशीचं पान नक्की ठेवलं जातं। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत। धन्यवाद।